शंतनू जरा लवकर ये ना भाई. शंतनू, क्या बात आहे यार. नेहमी हा मुलगा आहे ना, खरंच नेहमी पुढे असतो. नेहमी. शंतनू. कॉन्टॅक्ट करा. जीएसटी ग्लॅडिएटर वर्सेस. गणेश कारले. सामना सुरू करायचा आहे. अखंड भारत. अखंड भारत. अखंड भारत. तुम्ही सामना जिंको किंवा नको जिंको, परंतु तुम्ही ज्या आपल्या संघाचं नाव ठेवलेलं आहे अखंड भारत, त्याच्यामुळे सर्वांची मनं तुम्ही जिंकलेली आहेत. अखंड भारत. आणि पहिला षटक घेऊन येत आहे मुलाराम आणि सामना करतील राहुल आणि प्रतीश. प्रतीश धोनीची प्रतिकृती. यंग धोनी. प्रतीश. अखंड भारत. क्या बात है यार. मुलाराम. चला. अंपायर रेडी. बॅट्समन रेडी. बॉलर रेडी. अँड प्रेक्षक सुद्धा रेडी. सामना सुरू करायचा आहे. अखंड भारत वर्सेस चैतन्य 11. आक्रमक शैलीचा फलंदाज राहुल सामना करेल मुलाराम. आपल्या तेज तरार गोलंदाजीमध्ये बॉलिंगचे व्हेरिएशन देण्यासाठी प्रसिद्ध मुलाराम पहिल्या षटकासाठी तयार. पहिला चेंडू हलका कट केलेला आहे आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण. 2 धावा पळवून घेतलेल्या आहेत प्रतीश आणि राहुल. चित्त्याच्या रफ्ताराने 2 धावा पळालेल्या आहेत राहुल आणि प्रतीश. आणि खणखणीत पिकअप शॉट आणि
आणि झेल घेतलेला आहे. क्या बात आहे मोहसिन बाय. ओहो मोहसिन बाय. माय फेवरेट मोहसिन खान. अखंड भारत. बॉलर मुलाराम आणि झेल घेतलेला आहे मोहसिन. क्या बात है मोहसिन भाई. अभी भी बहुत क्रिकेट बाकी है अपने में. पुढचा फलंदाज विवेक भोसले. विवेक भोसले पुढचा फलंदाज. मुलाराम तेच तर्रार गोलंदाजी, त्याच्यामध्ये व्हेरिएशन. फलंदाजाला 4 वेळा विचार करण्यासाठी भाग पाडतोय मुलाराम. आणि सुंदर गोलंदाजी. विवेक भोसलेच्या बॅटची कड घेऊन चेंडू उसळून घोषांकित क्षेत्रामध्ये गेलेला आहे 1 धावेसाठी. मुलाराम तेच तर्रार गोलंदाजी, त्याच्यामध्ये व्हेरिएशन. फलंदाजाकडे बिलकुल पण काहीच ऑप्शन नाही सोडलेला आहे मुलाराम यांनी. पुढचा चेंडू मुलाराम. अंपायर दिला 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 दिला. ओके ठीक आहे. ओके थँक्यू. आणि उत्कृष्ट स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलेला आहे विवेक भोसले. अंपायरने वाईट दिलेला, परंतु अंपायरला सांगितलं त्यांनी की नाही माझ्या जर्सीला चेंडू लागला होता. विवेक भोसले उत्कृष्ट खेळाडू वृत्ती. पुढचा चेंडू मुलाराम. सामना करतील विवेक भोसले. आणि पुन्हा एकदा उसळी घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सामावलेला आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. हॅलो कम ऑन जामुन. हॅलो 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 प्लीज 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 प्लीज. हॅलो एक्सक्यूज मी, दिस इज लाईव्ह टेलिकास्ट हियर. डॉट डॉट डॉट. आणि उत्कृष्ट टोलवलेला चेंडू. आणि पंकज पाल याने कॉल देऊन उत्कृष्ट झेल टिपलेला आहे. सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण. 2 विकेट मुलाराम यांनी काढलेले आहेत. रॉयल गावकर, रॉयल गोरेगावकर, रॉयल गोरेगावकर संघ 1 षटक 3 रन 2 विकेट. आणि दोन्ही तडाखेबाज फलंदाज पॅव्हिलियन मध्ये परत पाठवलेले आहे मुलाराम यांनी. आणि आता पुढचा गोलंदाज. गोलंदाजाचं नाव प्लीज. अक्षर गौडा. अक्षर गौडा आपल्या तेज तर्रार गोलंदाजीसाठी प्रसिद्ध अक्षर गौडा आपल्या भारतीय टीम मध्ये प्रसिद्ध कृष्णाची आठवण करून देत अक्षर गौडा इथे गोलंदाजीसाठी आलेला आहे. 6.5 फीटची हाईट आणि त्याच्यावर 2 फीट त्याचे चेंडू. म्हणजे फलंदाजाकडे येता येता चेंडू 8 फूट वरून चेंडूची डिलिव्हरी होणार आहे. मजा येईल बघायला. प्रतीश यंग धोनी. आणि चेंडू काही ग्राउंडच्या वर जात नाहीये. 1 धावेसाठी प्रसिद्ध गौडा. पुढ्यात टाकलेला चेंडू यॉर्कर लेगचा चेंडू. 8 फुटावरून येणारा चेंडू जेव्हा बॅटी खाली येतो निश्चितच ग्राउंड पकडून तो पुढे जाणार. उत्कृष्ट गोलंदाजी अखंड भारत संघाकडून प्रसिद्ध गौडा. आणि हा बीमर नो बॉलचा इशारा दिलेला आहे. बीमर फ्री हिट. आणि गोलंदाजाला वॉर्निंग दिलेली आहे अंपायरने. फ्री हिट, फ्री हिट.
प्रसिद्ध कृष्णाची आठवण करणारी गोलंदाजी अक्षर गौडा. क्या बात है. फुलटॉस चेंडू. अरे थोडस मिसफिल्डिंग झाली होती, परंतु संघाला कुठलाही नुकसान झालं नाही त्याच्याबद्दल. प्रतीश, मागच्या वेळेला जी टुर्नामेंट झालेली, प्रतीश याने आक्रमक शैलीमध्ये फलंदाजी करून आपल्या संघाला तारलं होतं. आता बघूया पुढचा चेंडू घेऊन अक्षर गौडा उर्फ प्रसिद्ध गौडा. प्रसिद्ध कृष्णाची आठवण करून देणारी गोलंदाजी आणि व्यक्तिमत्व. सुंदर गोलंदाजी यार अक्षर, क्या बात है यार. यॉर्कर लेन गोलंदाजी. एक चेंडू आखूड टप्प्याचा, एक चेंडू यॉर्कर लेनचा. फलंदाज बांधून ठेवलाय. आखूड टप्प्याचा चेंडू अंपायरने दिलाय नो. येस चलो. सुद्धा इशारा दिलाय. एक बीमर आणि एक आखूड टप्प्याचा चेंडू प्रसिद्ध कृष्णा ची आठवण करून देणारा हा गोलंदाज अक्षर गौडा उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. सुंदर फटका. फुलटॉस चेंडूचा खणखणीत समाचार घेतला आहे. षटकार, गगनचुंबी षटकार, पहिला षटकार आलेला आहे रॉयल गोरेगावकर संघाकडून. प्रतिक्रियाच्या बॅटमध्ये अक्षर गौडा. पुढचा चेंडू षटकार खाल्लेला आहे. फुलटॉस चेंडूवर प्रतीश सामना करतील. क्या बात है यार कृष्णा. अक्षर गौडा अरे खोदून काढलाय जवळ जवळ चेंडू. उत्कृष्ट यॉर्कर. 13 धावा झालेल्या आहेत संघाच्या. अभि रॉयल गोरेगावकर, रॉयल गोरेगाव 13 2 ओव्हर 13 रन. चला अखंड भारत तिसरा षटक लवकरात लवकर क्षेत्ररक्षण. कमॉन यार थोडासा स्पीड दिखाओ. हेलो दीपक सर. जीएसटी ग्लैडिएटर वर्सेस RD11. दोनों टीम के कप्तान मंच पर रेडी रहेंगे टॉस के लिए, टॉस का बॉस करने के लिए. जी जी मंसूरी, बहुत बहुत देर कर दी सनम आते आते. क्या बात है मंसूरी. सर द ये मैन जो आप हिमसेल्फ. पिच देख रहे हो, ये बिकॉज ऑफ वेदर पिच रेडी नहीं हुई थी, तो ये पिच को हम लोग ने MCG से पार्सल मंगाया है. यस यस. और मंसूरी जी जब आप इस गेंद के बाद हम लोग बात करेंगे. अरे वाह, अरे वाह, क्या बात है यार मोहसिन भाई, क्या कवर किया है यार, बहुत अच्छे. अच्छा बात अधूरी रह गई थी. जब आप पिच बनाते हो उसके अंदर नमी होती है, विकेट तेज होती है, स्लो होती है, इसका सर्टिफिकेट लेना पड़ता है MCA के यहाँ से. जी इस गेंद के बाद बताएंगे. यस. उमेश कारले. और डिक्लेयर जोन में जाता हुआ एक. जी मंसूरी जी. यस डेफिनेटली आपने सर्टिफिकेट लिया होगा. कहिए. ये जो हमारे विकेट कीपर है मंदार गुराव, अगर आज ये 6 कैच कंप्लीट करते हैं तो इनका 480 कैच हो जाएगा आज. ओके ये बात होती है. मंसूरी जब भी आते हैं एक तो तोहफे लाते हैं या तो फिर इंफॉर्मेशन लाते हैं. वाइड चेंडू यार, क्या बात है यार. मंदार गुड कीपिंग यार. मंदार बहुत कीपिंग बाकी है यार अभी अभी अपने जिंदगी में. अमन यादव जा कहीं भी क्या स्टेज बात पे है. आ जाए. ओ हो.
यार ये कौन सा नजारा चल रहा है यार। ऐसे लग रहा है ईशांत शर्मा बॉलिंग कर रहे हैं और धोनी बैटिंग कर रहे हैं। दोनों अपने यंग एज में ऐसे ही दिखते थे, ऐसे ही खेलते थे। और यहाँ पर प्रतीश और जो गेंदबाज है दोनों भी ऐसे ही लग रहे हैं जैसे कि ईशांत शर्मा और धोनी यहाँ पे बैटिंग और बॉलिंग कर रहे हैं। नया नया बॉल अवेलेबल आ गया, चलो आ गया है। और यहाँ पर अयान इन्होंने एक इंफॉर्मेशन शेयर की है, अंपायर अगर से बॉल नहीं आता है तो कंपलसरी आपको नए बॉल से खेलना पड़ेगा। सुंदर फटका उंच उडालाय आणि प्रसिद्ध गौडा अक्षर गौडा यांनी सुंदर जेल टीम। रॉयल गोरेगांवकर फंसी हुई है, देखते हैं इस फंसी हुई टीम को कौन सा फलंदाज निकाल पाएगा बाहर। अरे बाबा रे बाबा, क्या गेंदबाजी है यार। वन टू गो, क्या गेंदबाजी हो रही है यार, फंसी हुई है टीम। यस मंसूरी, क्या कहना चाहोगे। और ये एक धावेसाठी घोषांकित क्षेत्रामध्ये गेलेला आहे चेंडू आणि स्कोर झालेला आहे 18। Travel to Lonavala with Booking.com. रॉयल गोरेगांवकर फंसी हुई है, 3 ओवर में सिर्फ 18 रन बनाए हैं। RD11 अखंड भारत एक ओवर क्या के बाद बढ़िया टॉस के लिए गेंदबाजी रेडी की रही है। है। चलो नेक्स्ट मैच जिसका रहेगा टॉस के बॉस में आकर अपना टॉस करना है। दोनों टीम दोन्ही संघ मंचावर यायचा आहे, दोन्ही संघाचे कप्तान मंचावर यायचे आहे प्लीज। RD11 वर्सेस GST ग्लैडिएटर GCT। और अभी अगली गेंद लेके आते हुए मोहम्मद गनी। अस्सलाम वालेकुम। और ये पहली गेंद केपी, 1 रन के लिए। पुढ्यात टाकलेला चेंडू केपी याने कव्हरच्या दिशेने मारलाय 1 धावेसाठी। यस 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 अंपायर दीपक सर, ये जो मोहम्मद गनी भाई बॉलर है, जी जी मैं आपको इनके बारे में एक बता दूं, गोरेगांव ईस्ट के पहले ऐसे बॉलर थे जिन्होंने कटर चालू मैच किए बॉल थे। आला है सर सर जी जी। और आपको और एक इंफॉर्मेशन साझी करता हूं, इनको कटर सिखाया, जिसने सिखाया उसका नाम बताऊंगा ये गेंद के बाद। ओके। सुंदर गोलंदाजी यार, क्या बात है गनी भाई, एक नंबर। ओह अरे वाह, अरे ये यस यस, होता है ये उमेश, ये आपका दोष नहीं है, ये आपके उम्र का दोष है। ये उम्र में अक्सर घाई गड़बड़ होते रहती है और वो उसमें गलती हो जाती है। थोड़ा सा रिलैक्स करके फील्डिंग करो, बॉल आपकी तरफ आएगा, आप बॉल की तरफ मत जाओ। मोहसिन भाई से सीखिए कुछ। अरे सुंदर टोलवलेला चेंडू खाली येतोय, प्रसिद्ध कृष्णा उर्फ अक्षर गौडा 2 झेल टिपलेले आहे।
ऊंची ऊंची गई है चेंडू और कैच पकड़ी है प्रसिद्ध कृष्णा के डुप्लीकेट अक्षर गौड़ा। ओहो क्या बात है, देखिए एकनाथ जरा मैदान पे कदम। कोण आया है। एकनाथ, नाथांचे नाथ एकनाथ, आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले एकनाथ माझे सहसमालोचक फलंदाजी करतील 600 के गनी स्ट्राइक रेट से याच्यासाठी। बैटिंग करते हैं हमारे एकनाथ सर। मैंने कहा था सुंदर दीपक भाई आपको। फटका, सुंदर फटका, येस आय मीन रॉयल गोरेगावकर फसली होती आणि याला त्या मैंने आपको बंधनातून पहले ही मुक्त कहा था करण्याचा दीपक प्रयत्न करतील एकनाथ आणि चोवीस बॉल 28 रन। हेलो हेलो, डगआउट में अखंड भारत, प्लीज डगआउट में जाइए प्लीज। अखंड भारत, हिरालाल शर्मा, मान्यवर हिरालाल शर्मा टॉस का बॉस मध्ये दोन संघाचे टॉस साठी त्यांना आमंत्रित केलेलं आहे। क्रांतवीर बाजीप्रभू सोसायटीचे सेक्रेटरी हिरालाल शर्मा टॉस का बॉस मध्ये आलेले आहेत आणि नाणेफेक झालेला आहे, कौल दिलेला आहे। येस, आणि कोणी जिंकला मित्र? अयान, अयान द मॅन, द ऑलराउंडर अयान। बॅटिंग GT 11, VT 11, GST 11, GCT 11, GST गॅलिएटर नाणेफेक जिंकलेला आहे आणि फलंदाजीचा निर्णय केलेला आहे। थँक्यू अयान, थँक्यू। रॉयल गोरेगावकर प्लीज, रॉयल गोरेगावकर प्लीज, कम ऑन यार, लवकर फिल्डिंग लावायची आहे। बॅट्समन प्लीज, अखंड भारत, अखंड भारत बैट्समैन प्लीज। GCT ग्लैडिएटर्स के प्लेयर जहाँ कहीं भी है गेट पे आ जाइए। घर पे जाना है क्या? गेट पे लस्सी आने पी के के आते, लस्सी पी के फ्रेश हो गए एकदम। अखंड भारत, अखंड भारत, अखंड भारत प्लीज,
अखंड भारत अमन अमन आणि गेट पे आ, बॅट्समन गेट पे. आलेले गेट पे आहेत आ, गेट पे. ईशांत शर्माचे हुबेहूब प्रतिमा असलेले मयंक वालिया आणि माझा मित्र माझ्याकडून क्षेत्ररक्षणाचे धडे घेतलेला शंतनू घुगे मिडविकेटच्या दिशेला फिल्डिंग करतोय आणि फिल्डिंगची जागा सुद्धा त्याने स्वतःनेच निवडली आहे एकदम सावलीमध्ये बस येस मी फर्स्ट नाही संघाला पुरेपूर न्याय देणारा संघासाठी झगडणारा आणि आत्ताच माहिती आलेली आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 11.5 कॅच पकडल्या होत्या शंतनूने. आता तुम्हाला वाटेल की 11.5 कॅच कशा काय होऊ शकतात, तर ती कॅच एक नो बॉलवर पकडली होती आणि ती अर्धी कॅच म्हणजे बॅट्समन नॉट आउट दिला होता. शंतनूने कॅच पकडला होता त्याच्यामुळे त्याला अर्धी कॅच देण्यात आली ती. थँक्यू जोक्स पार्ट. आणि क्या बात आहे डॉन सर गोलंदाजीला आलेले आहेत. छोट्या धावसंख्येला डिफेंड कसे करायचे आणि अनुभव काय असतो डॉन सर. आणि आता प्रेक्षकांनो डोळ्याच्या पारणे फेडणारी गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळणार आहे. कोणीही कुठे जाऊ नका, कोणीही आपल्या जागेवरून हलू नका. डॉन सर द मॅन हिमसेल्फ गोलंदाजीसाठी आलेले आहे. 50+ एज या वयात सुद्धा माणूस फिरकीचा जादूगर मैदान कसं गाजवतो ते बघण्यासाठी उत्स्फूर्त झालेले आहेत प्रेक्षक. कोणीही कुठे हलू नका. थँक्यू. खणखणीत षटकार ठोकलेला आहे डॉन सर यांना आणि हॅट्रिक षटकार झाल्यास वालिया याला पारितोषिक आलेलं आहे 500 रनचं. दुसरा चेंडू दुसरा षटकार आणि तरुण तडफदार वालिया ईशांत शर्माचा प्रतिमा असलेला वालिया एक षटकार अजून लगावल्यास 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे तुझ्यासाठी मित्रा. डॉन सर गोलंदाजीसाठी तयार आणि पुन्हा एकदा टोलवलेला आहे चेंडू. षटकार हॅट्रिक षटकार 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मित्रा. डॉन सरांना षटकार ठोकलेली आहे हॅट्रिक आणि हे काही सोपं काम नाही मित्रा. प्रॅक्टिस सरावानेच हे होतं. आणि सुंदर कमबॅक डॉन सर यांचं. बुंद्यात टाकलेला चेंडू खोदून काढलेला आहे वालिया याने आणि स्टेटमेंट दिलेलं आहे माझं काम झालेलं आहे डॉन सर, आता मी तुम्हाला तुमचा सन्मान देतो. गणी चकवलेला आहे सरांनी, चकवलंय गणी याला. गणी आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 20. 3 खणखणीत षटकार ठोकलेले आहेत डॉन सर. डॉन सरांच्या कारकिर्दीतला पहिलाच सामना असा असेल की त्यांनी पहिल्या 3 चेंडूवर पहिल्या 3 षटकाराचा सामना केलेला आहे. अंगद याच्याकडून वालिया याला 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. अंगद आणि हा सच्चा चाहता क्रिकेटचा अंगद 500 रुपयाचं पारितोषिक त्याने वालिया याला वैयक्तिक दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद अंगद. आणि अशीच बॉलर नेम प्लीज पांडे, प्रियम पांडे. हाऊ कॅन वी फॉरगेट दिस मॅन नेम प्रियम पांडे. ओ क्या बात है यार पांडे. तेच तर्रार गोलंदाजी
ऑफ स्टंप वरून मिडल स्टंपवर आलेला हा चेंडू विकासने सुंदर यष्टीरक्षण करत पकडलेला आहे. जीएसटी गॅलिएटर, जीसीटी, व्हीटी, एसटी, एमटी सर्व. अरे क्या बात है पांडे, पेस आहे यार. आणि बोल्ड काढलेला आहे पांडे. अरे कमॉन यार, चेंडू दिसलाच नाही गणी याला. चेहरा नियत नूरानी सा पांडे एक्सप्रेस, गोरेगाव एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध पांडे सामना करतील मोनू. अरे क्या बात है पांडे यार, ये गजब बाउंसर था यार. छाती के ऊपर बॉल डाला हुआ है और तितक्याच उत्कृष्ट पद्धतीने एक धावेसाठी खेळलेला आहे मोनू. जवळजवळ अपरकट केला चेंडू मोनू याने. तोड काढलेला आहे पांडे एक्सप्रेसचं. पुढचा चेंडू पांडे सामना करतील मोनू. ओ घुटना टेक के, घुटना टेक, तमाशा देख. रन मिळाला 1 आणि धाव संख्या झाली आहे 22. ओके, बॉल प्लीज, बॉल 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 बॉल. पांडे एक्सप्रेस बांधून ठेवलंय. आणि पुन्हा एकदा घोषांकित आणि सिंगल डबलने काम चल जाएगा, कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या तीन चेंडूमध्ये खणखणीत 3 षटकार ठोकून वालिया याने सामना एक हाती फिरवला आहे. आणि गोलंदाजी सुद्धा त्याने उत्कृष्ट केली होती. वालिया, द मॅन वालिया, ईशांत शर्माची आठवण करून देणारी ही व्यक्ती वालिया. पांडे एक्सप्रेस सामना करतील मोनू. फुल टॉस, नो दिलेला आहे, नो दिलेला आहे अंपायरने. आणि एक नो +1 धावा मिळाल्या 2, धावा मिळाल्या 2. कमान कमान, चलो चलो, हो गया पांडे. यस, नो बॉल दिया है अंपायर ने. डिसीजन, फाइनल डिसीजन. चलो थोड़ी सी स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाओ. विवेक भोसले से कुछ सीखिए. उन्होंने अंपायर को सामने से बोला था कि यस मेरे टी शर्ट को बॉल लगा है. क्या बात है यार, पांडे कमबैक किया है. ओके चलो अंगद जी, आप बहुत ज्यादा एक्साइटमेंट हुए हैं. 12 रन पे 4 रन की आवश्यकता अपने टीम को बताते हुए अंगद. यस अंगद जी, हम लोग भी है, हम लोग बार बार बताते रहेंगे आपको कि कितने बॉल में कितने रन चाहिए. अभी 12 बॉल में 4 रन की आवश्यकता. और क्या बात है यार, क्लासिक गोलंदाज राहुल आपल्या डाव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी. आणि मिडल स्टंपवरून चेंडू बाहेरच्या दिशेने, लेग कटर गोलंदाज राहुल. ज्या चकमकीसाठी प्रदीप शर्मा फेमस होते, तसेच चकमक गोलंदाज राहुल. अरे यार क्या बात है, खत्म कर दिया यार. ओहो, वालिया नाम याद रखना. सारे टीम को दिखा दिया है वालिया इसने कि मैं मैदान पे अगर से मौजूद हूं तो आपको